तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो मी साडी वगैरे वेअर केली. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज कशासाठी जो आहे हा तामझाम आहे. सांगते मी तुम्हाला, पण साडी कशी दिसते आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या लग्नाला 14 वर्ष कंप्लीट झाली आणि या साडीला जवळपास 13 वर्ष तर नक्कीच कंप्लीट झालेली आहे. पण तरीही बघा अंगावर मस्त दिसते, अगदी खुलून, अगदी नव्यासारखी. आणि हिचं ब्लाऊज नंतर दाखवते. आधी साडी का वेअर केली ते तुमच्यासोबत शेअर करते. सो मला ना काही दिवसांपासून कंटिन्युअसली एक कमेंट रिसीव होते आहे. त्यामध्ये तिने मला एक चॅलेंज दिलं आहे. कोणतं ते वाचून दाखवते आणि कमेंटही मी साईडला लावते. आय थिंक ही तिसरी का चौथी का पाचवी जी आहे त्यांची कमेंट आहे. सो नाइस दीदी, नेक्स्ट वीडियो में मेरे ट्रेडिशनल रूटीन लुक चैलेंज रिक्वेस्ट पूरी करो प्लीज़. आप लॉन्ग वीडियो में कट बिना हेयर वॉश के बाद, मुझे कट ना करता हेयर वॉश के बाद वीडियो में इफ नीडेड फास्ट फॉरवर्ड करके जल्दी में हेयर ड्राई करो. उसके बाद फास्ट फॉरवर्ड बिना देरे आपको पूरा वॉश हेयर में ज़्यादा पैराशूट ऑयल तेल लगाए. फिर आप बारीक दांतों वाले कोम के साथ सिल्क कोम करके फ्रंट हेयर का सेक्शन बैक साइड की सेंटर में पिन करो. फिर पिन हेयर में सिल्क ब्रीड बनाए. उसके बाद आप सलवार या साड़ी वेअर करके फायनल लुक कंप्लीट करें. सो असं जे आहे मला कमेंट सेक्शनमध्ये एक चॅलेंज दिल्या गेलेलं आहे. म्हटलं चला इझीच आहे, ट्राय करूयात. एकदा आलं असतं, म्हणजे पहिल्यांदा आलं, मी जरा इग्नोर केलं. म्हटलं हे कसले चॅलेंज, दुसऱ्यांदा आलं, आता तिसऱ्यांदा आलं आहे की चौथ्यांदा आलं, माझं लक्ष नाही. सो म्हटलं चला ट्राय करते. माहीत नाही मला असं चंपकलाल बनवून म्हणजे काय बघायचं आहे यांना. सो जसं कमेंटमध्ये दिलेलं होतं की हेअर वॉश करायचा आहे, मी जस्ट 15 मिनटं आधी हेअर वॉश केला, हेअर सुकवलेत. आता त्यांनी म्हटलं होतं की कट न देता, आणि म्हणजे माझ्याकडे हेअर ड्राय नाही तर मी ते सुकवतानाही शेअर केलं असतं, पण हेअर ड्राय केले छान. आणि त्यांनी सर्वात शेवटी साडी किंवा सलवार घालायला सांगितला, पण विदाऊट कट तर मी नाही वेअर करू शकले असते ना, म्हणून मी आधीच साडी जी आहे वेअर केली. आणि चला आता चॅलेंज कंप्लीट करूयात. सो ते बोललेत ऑइल लावायचं आहे, तेही पॅराशूट. सो आणि जास्त प्रमाणात लावायचं आहे. सो लेट्स ट्राय. मी माहिती आहे का, हेअर वॉश करायच्या आधी तसंही केसांना मस्त असं ऑइलिंग करत असते, मस्त चंपी करत असते. पण आज मी ते करायची टाळली, कारण म्हणजे हे चॅलेंज कंप्लीट करायचं होतं. म्हटलं नंतर आपल्याला या चॅलेंजसाठी केसांमध्ये ऑइल घालायचंच आहे. आता इतकं ऑइल मी घालते आहे, पण आता एका वॉशमध्ये ते निघालंही पाहिजे. मस्त वाटते. आता त्यांनी ज्यादा तेल डालिये असं म्हटलेलं आहे, तर ठीक आहे ना. असे चिपकू होणार आहेत ना आता माझे केस, इतके ऑइल लावल्यावर. आणि अशी चिपकू मी पाहण्यात माहीत नाही तिला काय इंटरेस्ट आहे ते, पण ठीक आहे. आय थिंक भरपूर जास्त मी ऑइल घातलं आहे माझ्या केसांमध्ये. लेट मी चेक. सो तेल भरपूर घालून झालं आहे. आणि जशी ती बोलली बारीक कोम, सो यापेक्षा बारीक कोम माझ्याकडे नाही आहे. सो म्हणून मी या साईडनं, ज्या साईडनं बारीक दिसलं आहे त्या साईडने जे हे कोम करते आहे. माय गॉड, चिपकू झालेत. आणि त्यांचं म्हणणं होतं समोरचे केस असे मागे घेऊन जायचे. हां ठीक आहे. आणि त्यानंतर त्याला पिन करायची. आता पिन वगैरे तर माझ्याकडे नाही आहे, सो म्हणून मी छोटंसं क्लचर इथे यूज करते. येस आय थिंक खूप जास्त चंपू दिसते मी. आणि त्यानंतर सिल्क ब्रीड मीन्स काय हे मला खरंच कळलेलं नाही. मी आजच जे आहे, म्हणजे सकाळी जेव्हा ठरवलं हे चॅलेंज मला कंप्लीट करायचं आहे, तेव्हा मी त्यांना मेसेज केला तसा, कमेंटला रिप्लाय दिला तसा की स्लिक ब्रीड मीन्स काय. सो त्यांचा काही रिप्लाय आला नाही आणखी, पण मग त्याची रिप्लायची वाट बघत बसेल तर आजही मी हे चॅलेंज कंप्लीट करू शकले नसते. म्हणून ठीक आहे. आता त्यांनी बोललं की मागून स्लिक ब्रीड, SLIK ब्रीड.
सो मी त्याचं मिनिंग असं समजते की बहुतेक वेणी गुण असं तिला म्हणायचं असेल. सो आय विल ग्रुप माय वेणी. सो आय विल ट्राय माय बेस्ट. एवढीशी केसं, त्यातही माझी कोणती बटरफ्लाय कट आहे आणि त्याचीही तिने मला वेणी गुंफायला सांगितलेली आहे. म्हणजे आधीच केसांना तेल, आधीच मी बनलेली आहे चंपकलाल, त्यातही ही एवढीशी शेंडी तिने मला गुंफायला सांगितली. ओके फाईन, डन. तू दिलेलं चॅलेंज केलं मी कम्प्लीट. आता मी खूपच घाणेरडी दिसत असेल तर प्लीज आता तसे काही मला कमेंट्स करू नको, पण थोडंसं जाड दिसायसाठी मी ही ना अशी करते. ठीक आहे. हो आहे. इसने कमेंट किया, उसकी एक्सपेक्टेशन क्या होगी? आणि बोलते ज्यांनी कमेंट केली त्यांच्यापेक्षा काय असेल. सो आय थिंक त्यांच्यापेक्षा पूर्ण झाली असेल, त्यांना मला असं चंपल बघायचं असेल थोडं आता बरं वाटेल मला. सो आय थिंक मी तुमचं चॅलेंज कम्प्लीट केलेलं आहे. मी थोडं ही जे आहे म्हणजे कट वगैरे घेतलेले नाही, पण साडी मी नंतर वेअर करू शकत नव्हते, आधी वेअर केली. चॅलेंज तर झालं आहे माझं कम्प्लीट, पण घरातली कामं आणखी जशीच्या तशी पडलेली आहेत, ती आवरायची आहेत. सर्वात आधी तर पूजा करायची आहे, पण त्याआधी ही जी साडी वेअर केली आहे हिच्याबद्दल तर सांगितलं मी 12 वर्ष जुनी ही साडी आहे. 13ही वर्ष झालेले असतील, मला आता आठवत नाही, पण कलरमुळे खूप मस्त फ्रेश दिसते. आणि त्याचं ब्लाऊजही दाखवते मी तुम्हाला. स्लीव्ज ह्या काहीशा अशा आहेत आणि नेक जो आहे तो काहीसा बॅक नेक जो आहे मी काहीसा असा शिवलेला आहे. ही सर्व जी आयडिया आहे ती माझीच आहे. आता तर भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत, जसं पिंटरेस्ट आहे, त्यानंतर यूट्यूबवर गुगलवर आपण बॅकनेक डिझाईन, बोटनेक डिझाईन, काठपदर साडी ब्लाऊज डिझाईन म्हणजे काहीही टाका, खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. पण आधी इतकं काही सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे स्वतःचं डोकं जरा जास्त क्रिएटिव्हली चालवावं लागायचं. सो हे काहीच असं जे आहे तेव्हा मी डोकं चालवलेलं. सो या साडीसोबत फक्त जे आहे ब्लॅक कलरचं फॅब्रिक आलं होतं. सो मी ब्लॅक कलरचं फॅब्रिक, त्यानंतर ब्ल्यू कलरचं फॅब्रिक, नेट, हे डायमंड, त्यानंतर हे जे दिसते ना हे तर अंगठीच्या वरचं जे आहे ना ते आहे. आणि त्या सर्वांचा उपयोग करून जे आहे मी हे ब्लाऊज असं काही डिझाईन करायला लावलं होतं समोरच्या व्यक्तीला. तीही परेशान झाली होती मला, पण ब्लाऊज खूप छान तेव्हाही दिसत होतं आणि आत्ताही 12-13 वर्षानंतरही जसच्या तसं आहे. सर्वात महत्त्वाचं येतं मला म्हणजे मी एखादी सिलाई याची उकलली असेल पण येतं. सो असं काहीसं जे आहे हे ब्लाऊज मला तुम्हाला दाखवायचं होतं. बरं चला आता कामाला लागते. मंजुलिका कशी दिसत आहे सांगा. मंजुलिका सुंदर दिसत, सुंदर. सो आरोहीच्या पप्पांचे रिॲक्शन बघितल्या तुम्ही, आता आरोहीचे रिॲक्शन दाखवते. कशी दिसत आहे मी. मला नाही आवडली. तू 2-2 चुट्यांमध्ये मला रोज आवडते आणि मी एक चुटी लावून घालूनही तुला नाही आवडली. नाही, माझे मोकळे कसं तसंही छान नाही दिसत, तुझे छान दिसतात. पिहू इकडे ये. पिहूला तर मी कशीही आवडते. पिहू इकडे बाळा. पिहू आपण दोघं सेम मॅचिंग सेम पिंच. कशी दिसत आहे मी. मंजुलिकाचे केस का असे छान बांधून वगैरे असतात का. मंजुलिकाचा तुला थांब मंजुलिकाचा व्हिडिओ दाखवते. कशी दिसत आहे मी. चंपकलाल. I may be crazy, don't mind me so bored. Let's not talk. माझ्याकडे ना हे इतकं सर्व दही आहे, किती छान लागलेलं आहे, इतकं मस्त घट्टसर दही आहे
आणि मला अगदी पेड्यासारखं आहे बघा. इतका स्पून हलवते तरी नाही पडते. सो आता दही तर खूप छान आहे, खावंसं खूप वाटतंय. पण दही खायचं म्हटलं की त्यामध्ये मग थोडंफार का असे ना साखर घ्यावी लागते, कारण आंबट खूप जास्त आंबट दहीही खाल्लं जात नाही. आणि मला साखर शक्य तेवढी जी आहे स्किप करायची आहे. कालही मी तुमच्यासोबत खूप मस्त मँगो आईस्क्रीम जी आहे शेअर केलेली आहे. त्यातही मी फक्त 1.5 चम्मचपेक्षाही कमी साखर घातली होती. तरीसुद्धा त्या आईस्क्रीमचे मी जस्ट ओनली म्हणजे 2 ते 3 बाईट खाल्ले असतील बस, त्यापेक्षा जास्त खाल्ले नाहीत. खावंशी खूप वाटत होती पण तरीही नाही खाल्ली. आता दहीही फार खावंसं वाटतंय मला, पण पुन्हा साखर नको म्हणून तेही स्किप करते आहे. आणि खरं तर मग कढी करावी असं जे आहे माझ्या डोक्यात आलं, पण कढीसाठी बेसनच नाही आहे. आणि कढी म्हटलं की कमीत कमी 4-5 चम्मच तरी बेसन लागतं. सो त्यामुळे म्हटलं चला मस्त फोडणीचं ताक बनवते. मी फोडणीचं ताक सहसा बनवतच नाही. आरोहीच्या पप्पांना आवडत नाही, माहीत नाही का ते मी बनवतच नाही. पण यावेळेस आईकडे गेली ना, आईने 2-3 दिवसही मला मस्त फोडणीचं ताक बनवून पाजलं. मला प्रचंड आवडलं. आई नेहमी बनवते, खूप आवडीने पिते सुद्धा. पण घरी काही माझ्या ते म्हणजे बनवायचं लक्षात येतच नाही. आठवण आली तरी मी मध्ये जाऊ दे, एकटीसाठी बनवायचा कंटाळा येतो. आरू पिऊन घेते पण तिचे पप्पा नाही पीत. सो बघते आता मी फोडणीचं ताक बनवते मस्त. आता या दह्याचा कुठे ना कुठे तर उपयोग करायचा आहे मला. आरोहीने तर भरपूर ऑप्शन दिले. मम्मा लस्सी कर, मम्मा अमुक कर, मम्मी ढमुक कर. पण नको रे बाबा, खूप कामं पुरतात. एक छोटीशी रेसिपी जरी ट्राय करते म्हटलं ना, तर आधीची प्रिपरेशन, त्यानंतर ती रेसिपी, त्याहून सर्वात डोकंदुखी म्हणजे ते भांडे. म्हणून नको वाटतात. मी म्हटलं नको बाई, खूप आईस्क्रीम खाल्ली यावर्षी, खूप जास्त प्रमाणात खाल्ली. सो म्हटलं नको, लस्सी नाही, आईस्क्रीम नाही, काहीच नाही. आता मस्त मी फोडणीचा ताक करते. आधी लसूण निवडते. खरं तर केव्हाचं हाताकडे लक्षच गेलं नाही, पण लसूण निवडताना आता लक्ष गेलं. आणि साडी वेअर केलेली असताना हात असे रिकामे छान दिसत नाहीत, म्हणून ते काम बाजूला ठेवून आधी बांगड्या घेऊन आले, त्या वेअर केल्यात. आणि इतक्या छान बांगड्या आहेत ना ह्या, म्हणजे तुम्ही एकही घातली तरी छान दिसते आणि दोन्ही हातात तर खूपच छान दिसतात. डिझाईन तर बघा इतकी सुंदर आहे. म्हणजे अशा प्लेन कडे किंवा मग आपण बेंटेक्सचे कडे वगैरे असे बऱ्याच बायका वापरतात, त्याऐवजी तुम्ही अशा टाईपच्या ना मस्त डिझायनर बँगल्स यूज करू शकता. अशा सेम फ्लिपकार्टवर, म्हणजे मी दुकानातनं घेतल्यात पण सेम फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. सो मी ना टॅग करते, नक्की चेकआउट कराल. आणि इथे आता चला फोडणीची तयारी चालू केलेली मी. सो इथे काही नाही, तेल गरम केलं की त्यामध्ये आधी मोहरी टाकली, जिरे टाकले, थोडेसे मेथीदाणे टाकले, भरपूर बारीक कुटलेला जो आहे अर्धवट कुटलेला लसूण घातला, हे लाल मिरच्या घातल्या, त्यानंतर कढीपत्ता, तिखट, हळद, मीठ घातलं आणि फायनली त्यामध्ये घातलं हे ताक. दही मी फक्त मिक्सरमधनं फिरवून घेतलं होतं. ॲक्च्युली फेटूही शकत होते पण त्यात वेळ गेला असता, म्हणून म्हटलं नाही, मिक्सरमध्ये एकदा फिरवलं की काम होतं. त्यात भरपूर पाणी ॲड केलं, फक्त 10 मिनटं शिजवून घेतलं आणि इथे माझं फोडणीचं ताक बनवून तयार झालं. इतकी इन्स्टंट, इतकी झटपट बनणारी रेसिपी आहे, पण तितकीच टेस्टीही आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बऱ्याच जणींना कढी जमत नाही, फुटते, म्हणून त्या कढी करतच नाहीत. सो ज्यांना कढी जमत नाही त्यांच्यासाठीही हा बेस्ट ऑप्शन आहे. सो नक्की ट्राय करा. गरमागरम भजी असतील ना यासोबत तर बुडवून खायला तर एक नंबर लागतं, किंवा जेवणासोबत तोंडी लावायलाही पिताना खूप मजा येते. आता साडी काही आपल्यासाठी नवीन नाही, म्हणजे आता आपण काही बायका सोडलं तर भरपूर अशा बायका आहेत ज्या डेली लाईफमध्ये डेली साडीच वेअर करतात. पण आता आपण डेली वेअर करत नाही, म्हणून आपल्याला तेवढं त्याचं कौतुक. आज मी साडी वेअर केली, सोबत बांगड्या घातल्या, तेव्हा आरोहीच्या पप्पांच्या लक्षात आलं तू जोडवी तर चेंज केलेलीच नाही. खरं सांगू का, खूपदा प्रयत्न केला पण ती जुनी जोडवी माझ्याच्याने निघतच नव्हती. आज पॅराशूट ऑइलचा उपयोग करून आरोहीच्या पप्पांनी मला ते काढून दिली, तेव्हा कुठं मी ही नवीन जोडवी घातली आणि इतके छान दिसत आहेत ना पाय या जोडव्यामुळे. ॲक्च्युली पहिल्यांदाच मी असं काही वेगळं ट्राय करते आहे. नाहीतर लग्नापासून जी जुनी जी आट्याची असतात बघा लग्नात घेतलेली, तीच जोडवी आता 14 वर्षापर्यंत मी वापरत होते. 14 वर्षानंतर ती जोडवी आज माझ्या पायातनं निघाली आणि ही छान डिझायनर जोडवी मी घातलीत. कशी दिसत आहेत मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि आज आरोहीच्या पप्पांना आठवण आली नसती ना तर माहीत नाही आणखी किती दिवस जुनी जोडवी माझ्या पायात असती. आज साडी, त्यानंतर बांगड्या, जोडवी चेंज केली आणि त्यानंतर आरोहीच्या पप्पांना आठवण आली गजऱ्याची. बोलले वेणी घातली ना, गजरा असता तर आणखी छान वाटलं असतं. तशी लगेच मी ती साडी सोडून ठेवली. मी म्हटलं नाही, एक एक अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत, त्यापेक्षा साडी सोडून टाकली आणि लगेच जे आहे माझ्या कामाला लागली. बघा, कोणतंही काम असो, कोणतंही छोट्यात छोटं मोठ्यात मोठं, पण त्यात कंटिन्युटी असणं खूप जास्त गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता होम मेकिंग काम काही सोपी नाही. म्हणजे माणसं म्हणतात तुम्ही काय घरच तर सांभाळता, माणसं नाही बऱ्याच बायकाही म्हणतात, पण घर सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. माहीत आहे का, या 8-15 दिवसात माझं सतत बाहेर जाणं होत होतं, त्यामुळे बऱ्याच गोष्टींकडे खूप दुर्लक्ष झालं. घराची ही अवस्था बिकट आहे आणि या झाडाची तर तुम्हाला दाखवलीच मी सुरुवातीला. जशी मी बोलले, कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. बघा, आज क्लिनिंग करते आणि 8 दिवस मस्त आराम करते, असा जर विचार केला ना तर आपलं घर कधीच क्लीन दिसणार नाही. तेच तुम्ही दररोज थोडी जर क्लिनिंग करत राहिलं ना, घर मस्त क्लीन ऑर्गनाईज दिसतं, म्हणजे असं मला तरी वाटतं. म्हणून माझी थोडी कामं जी आहे दररोजची चाललेली असतात. आज या प्लांटचा नंबर लागला, जी काही सुकलेली पानं होती ती काढली. त्यानंतर एक पान कट करताना कैचीला ना काहीतरी जाडसर लागल्याचा भास झाला. सो माती उकरून बघितली आणि फायनली म्हणजे हातात काय आलं तर दगड. तो भरपूर दिवसापूर्वी मीच झाडाला आधार देण्यासाठी झाडाच्या म्हणजे अगदी बुडाशी जो आहे खोचला होता आणि मलाच विसर पडला होता. सो तो व्यवस्थित पुन्हा केला. त्यानंतर प्लांटर क्लीन केलं, झाडाचं एक पान असं पुसलं. आता तुम्हाला अशी ग्रीन मस्त सुंदर झाडं हवी असतील ना, बघा या प्लांटची ग्रोथ किती सुंदर आहे आणि ती तितकीच सुंदर टिकवून ठेवण्यासाठी बरेच एफर्ट्स घ्यावे लागतात. ॲक्च्युली घर क्लीन आणि ऑर्गनाईज ठेवण्यासाठी ही बरेच एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि खरं सांगू का, तीही एक कलाच आहे बरं का, आणि त्यातनंही भरपूर आनंद मिळतो, समाधान मिळतं. बरं चला, आता या होम मेकिंगच्या छोट्या मोठ्या टिप्ससोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आणि हो, आज सबस्क्रायबरनं दिलेलं चॅलेंज पूर्ण करताना भरपूर मजा आली. ॲक्च्युली तुम्हालाही मला असं एखादं चॅलेंज द्यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये द्या, वेलकम आहे. ते पूर्ण करायचा मी नक्की प्रयत्न करेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.